हॅलो. हॅलो मानसी, हॅपी वुमन्स डे. थँक्यू. पटकन रेडी हो, येतोय मी तुला घ्यायला. आज मस्त बाहेर जाऊन सेलिब्रेट करू. सेलिब्रेट? कसलं सेलिब्रेट? आजही ना मुलगी म्हणून जगताना ना किती प्रेशर असतं माहितीये का? तुम्ही काय फक्त एक दिवस हॅपी वुमन्स डे म्हणता, नंतर काय? पण आता सगळं चेंज होत आहे ना. आता मुलं मुली सगळं इक्वल आहेत. अच्छा, इक्वॅलिटी. जेव्हा एखाद्या घरात ना मुलगा जन्माला येतो ना, तेव्हा मोठे मोठे सेलिब्रेशन केलं जातं. त्या बाईला सांगितलं जात नाही की आता दुसऱ्या बाईला मुलगी झाली पाहिजे. पण हेच उलट जर एखाद्या बाईला आहे ना पहिली मुलगी झाली ना, तर तिला म्हटलं जातं दुसऱ्या वेळेला मुलगाच झाला पाहिजे. मग तेव्हा कुठे जाते तुमची इक्वॅलिटी? खरं आहे का तुझं? लोकांनी तुला चेंज करण्यापेक्षा स्वतःची माइंडसेट चेंज केली तर चांगलं होईल. प्रॉमिस करतो मी तुला नेहमीच साथ देईन. अरे मग चांगलंच आहे ना. जर असा सपोर्ट मिळाला ना तर मी कायम तुझी साथ देईन. आणि ना मी उगाच तुझ्यासोबत ते आहे ना वुमन कार्ड प्ले करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा गर्ल पॉवर सेलिब्रेट करण्याची वेळ येईल ना, मी तुझा कायम रिस्पेक्ट ठेवेल. मग एक दिवस असा येईल जेव्हा मुलगी म्हणून जगायला भीती वाटणार नाही आणि प्रत्येक दिवस खरा वुमन डे असेल. चला आता रेडी हो, मी येतोय. हो हो, ये लवकर. मी वाट बघते तुझी.